नमस्कार, मी कस्तुरी. महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूया. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील लाभाचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम वेगात सुरू असून महिन्याभरात 80% शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात विभागनिहाय माहिती. अमरावती विभागात 1,58,146 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 1,372.17 कोटींचा लाभ. नाशिक विभाग 1,40,089 शेतकऱ्यांना 1,209.39 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगर विभाग 1,30,934 शेतकऱ्यांना 932.61 कोटी रुपये. पुणे विभाग 1,04,061 शेतकऱ्यांना 860.97 कोटी रुपये. नागपूर विभाग 70,290 शेतकऱ्यांना 544.71 कोटी रुपये. तर कोकण विभाग 18,687 शेतकऱ्यांना 108.86 कोटी रुपये. जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. कर्ज माफ झाल्याने नव्या कर्जाचा मार्ग मोकळा झालाय आणि त्यामुळे नवी उमेद मिळाली आहे अशी प्रतिक्रिया लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी मला मेसेज आला आणि 8 दिवसापूर्वी माझी यादी आली आहे. यादीमध्ये माझं नाव आलं सेंट्रल बँकेचं. त्याच्याने मला परवा मेसेज आला माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले म्हणून 2 लाख. सरकारनं जो शब्द पाळला आमचा शेतकऱ्याचा कर्जमाफीचा निवडणुकीच्या टायमात, त्याच्याने आम्ही त्यांचे पूर्ण आभारी आहोत. नाशिक त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यातील कामं सगळ्या विभागांनी नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत 12 कोटी भाविकांसाठी सुरक्षित आणि सुलभ दर्शनाच्या दृष्टीने वाहतूक, निवास, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधांबाबत सविस्तर नियोजन सादर करण्यात आलं. MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रायगड जिल्ह्यामध्ये 3री मुंबई वसवण्यात येणार आहे. या नव्या नगरीचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सरकारने सिंगापूरमधल्या आघाडीच्या अशा मेसर्स सुरबाना ज्युरोंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत MMRDA आणि सुरबाना ज्युरोंग यांच्यामध्ये याबाबत करार करण्यात आलाय आणि त्यानुसार मुंबई 3.0चं व्हिजन डॉक्युमेंट, मास्टर प्लॅन आणि नियोजन आराखडा 30 आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या नियोजन तज्ज्ञतेच्या मदतीने मुंबई 3.0ला शाश्वत, आधुनिक आणि गुंतवणुकीसाठी सक्षम शहर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. 2 वर्षांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत नाट्यगृह पूर्णपणे जळून खाक झालं होतं. मात्र कोल्हापूरकर आणि रंगकर्मींच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या 2 वर्षात त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतलाय. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून नागरिकांच्या मनातील आक्षेप दूर करण्यासाठी महामेट्रो प्राधिकरणाच्या माध्यमातून जागोजागी चर्चासत्र आयोजित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिलेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांचा आणि धोरणात्मक विषयांचा सविस्तर आढावा मुंबईतील बैठकीत घेतला.
म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं ही उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत. या होत्या आठवड्याभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा एकदा भेटू पुढच्या आठवड्यात. तोवर नमस्कार.